अगदी वर्षभर आरामशीर टिकणारं, अजिबात खराब न होणारं हिरव्या मिरचीचं एकदम खमंग लागणारं टेस्टी लोणचं कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत. आणि खास यामधला जो मसाला आहे तो घरीच बनवलेला आहे. कसा बनवला आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात. मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी एकदम ताज्या फ्रेश अशा हिरव्या मिरच्या एक प्लेटभर मी घेतलेल्या आहेत. आणि 2 प्रकारच्या मिरच्या असतात, खूप तिखट आणि कमी तिखट. यामधल्या कोणत्याही मिरच्या तुम्ही वापरू शकता. सगळ्यात अगोदर मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्यानंतर एका सुती कपड्याने पुसून घ्यायच्या. त्यावरती अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे. आणि त्यानंतर पहा याची देठं काढून घेते आणि एखादी मिरची अशी किडकी वगैरे असते तर ती मिरची नाही घ्यायची. वर्षभर लोणचं टिकावं, अजिबात खराब होऊ नये यासाठी सुद्धा तुम्हाला महत्त्वाच्या काही टिप मी सांगणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला पाहायला भेटतीलच. तर सगळ्या मिरच्यांची अगोदर मी देठं काढून घेते. मिरचीचे देठं काढून झाल्यानंतर मिरच्या उभ्या चिरून घ्यायचेत. आता तुम्हाला या अगोदरसुद्धा एक लोणच्याची रेसिपी मी दाखवली होती. त्यामध्ये हिरवी मिरची अशी बारीक तुकडे म्हणजे कट करून त्याचं लोणचं बनवलं होतं. आज जरा वेगळ्या पद्धतीचं दाखवते. तर मिरच्या पहा मी अशा पद्धतीने कट मारून म्हणजे मिरचीला मधून कट मारून उभ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यासुद्धा चिरून झालेत. तर आता यासाठी लागणारा मसाला बनवायचा आहे. गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. सगळ्यात अगोदर त्यामध्ये मी मेथीदाणे घातलेत आणि 1 चमचा भरून मेथीदाणे घ्यायचेत. अगदी काही सेकंदाकरता हलकसा याला कलर येईपर्यंत हे भाजून घ्यायचेत. त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत जिरे. आता जिरे बघा मी 2 चमचे घालते. मेथीदाणे 1 चमचा घेतले होते, त्यानंतर जिरे 2 चमचे. आणि बघा बाजारामध्ये लोणच्याचा मसालासुद्धा विकत भेटतो, पण त्यापेक्षा आपण असा घरी मसाला बनवलेला ना एकदम भारी चव लागते लोणच्यामध्ये, खमंग टेस्ट येते. आता जिरेसुद्धा हलकासा कलर येईपर्यंत मी भाजून घेतलेत आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरीसुद्धा मी इथे 2 चमचे वापरते. मंद आचेवरती हे सगळं छान असं खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि जास्त पण लालसर होईपर्यंत भाजू नका. तर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते. थोडंसं थंड झालं की बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि वाटताना पहा मिक्सरचं जे छोटंसं भांडं असतं ना त्यामध्ये वाटून घ्यायचं, म्हणजे पटकन बारीक होतं. कोणत्याही प्रकारचं लोणचं असू द्या, मग ते आंब्याचं असो, लिंबाचं असो किंवा असं मिरचीचं वगैरे, हळद ही घालावीच लागते. तर इथे मी 1 चमचाभर हळद घातलेली आहे आणि त्यानंतर 1 चमचाभर आमचूर पावडर घातले. तर आमचूर पावडर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला. 1 चमचाभर मीठ घातले. आणि लोणचं बनवताना सगळ्यात महत्त्वाची टीप, मीठ थोडंसं म्हणजे जास्त पण नाही, किंचित जरासं जास्त वापरायचं. म्हणजे आपण म्हणतो ना बघा की कोणत्याही पदार्थात एकदम तोंड भरून मीठ झाले, याचाच अर्थ की मीठ जरासं जास्त घालायचं. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा काय होतं की लोणचं बनवल्यानंतर वरून तेल घातलं जातं, पण आज मी तुम्हाला म्हटलं होतं वेगळ्या पद्धतीचं बनवते. तर पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 पळीभर मी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातले आणि त्यानंतर 1 चमचाभर चिरलेला लसूण घालायचा. आता हे लसूण जिरं घालणं प्रत्येकाच्या मनानुसार आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, पण खूप भारी टेस्ट लागते. त्यामुळे इथे मी लसूण जिरे फोडणी दिल्यासारखं केलेलं आहे. आणि त्यानंतर हे जे वाटण बनवलं होतं मसाल्याचं ते वाटण यामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे आणि अगदी एखादा मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे, जास्त पण परतायचं नाही. एकदम मस्त असा खमंग स्वाद यायला लागला आहे बघा मसाल्यांचा. आणि शिवाय जिरे आणि लसणाची फोडणी पण छान खमंग अशी बसलेली आहे. तर गॅस मी बंद केलेला आहे आणि हे जरासं थंड झालं की यामध्ये अर्ध लिंबू पिळून घातले. आणि अर्ध लिंबू मी तसंच ठेवलेलं आहे, कारण अगोदर 1 चमचाभर आमचूर पावडर पण घातली होती, त्यामुळे फक्त अर्धा लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे. लिंबू रस घातल्यानंतर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतले. आणि आता या ज्या चिरलेल्या मिरच्या आहेत त्यामध्ये मिश्रण हे असं दाबून भरायचं. एकदम गच्च असं मिरचीमध्ये
सगळं मिश्रण भरायचं आहे. लिंबू रस घातल्यामुळे खूप छान अशी आंबट टेस्ट येते आणि तुम्हाला जर हवं असेल तर थोडीशी पिठी साखर एक अर्धा चमचा पण तुम्ही घालू शकता किंवा थोडासा गूळ. म्हणजे तिखट, झणझणीत, आंबट गोड अशी चव लागते. तर अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यामध्ये मी हा मसाला भरून घेते. आणि मगाशी मी म्हटलं होतं की मिरचीचं लोणचं वर्षभर चांगलं टिकावं यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. तर त्या टिप अशा की सगळ्यात अगोदर आपण मिरची जेव्हा धुवून घेतो तेव्हा ती व्यवस्थित कोरडी करून घ्यायची. अजिबात पाणी कोठेसुद्धा राहून द्यायचं नाही, नाहीतर लोणचं मग खराब होतं. त्यानंतर आपण लोणचं बनवल्यानंतर ज्या भरणीमध्ये ठेवू शक्यतो काचेची भरणी असावी लोणच्याची आणि हवाबंद भरणीमध्ये ठेवायचं. तर बघा सगळ्या मिरचीमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि एकदम परफेक्ट असा मसाला, म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही, अशा पद्धतीने योग्य प्रमाणात मसालासुद्धा बनवून झाला. आणि बघा इथं दिसत असेल तुम्हाला सगळ्या मिरचीमध्ये गच्च भरून असा मसाला भरलेला आहे. असं नाही की काही कमी भरला आहे वगैरे. म्हणजे मसाल्याचं योग्य प्रमाण मी जसं दाखवलं तसं घेतलं ना, एक प्लेटभर मिरच्यांना पुरेसं होतं. या अगोदरसुद्धा लोणच्याचे बरेचसे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. पाहिले नसतील तर नक्की पहा किंवा या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तुम्हाला पाहायला भेटतील. मस्त असं झणझणीत हिरव्या मिरचीचं लोणचं तयार आहे. तर हे लोणचं आता मी एखाद्या हवाबंद काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.